ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। भाजप आणि काँग्रेसमधला वाद आता चिघळलेला आहे। भाजप आंदोलनानंतर काँग्रेसचे बोरिवलीमध्ये आंदोलन, तर भाजप आमदार अमित साटम यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे। तर मालवणीमध्ये काल भाजपच्या वतीने असलम शेख यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं होतं आणि याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसकडून देखील बोरिवली स्थानक परिसरामध्ये भाजप आमदार अमित साटम यांच्या विरोधामध्ये आंदोलन केलेलं आहे। तर मालवणीमध्ये काल भाजपकडून असलम शेख यांच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलं होतं। या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसकडून बोरिवली स्थानक परिसरामध्ये भाजप आमदार अमित साटम यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी। मुंबईचे भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी केलेल्या वक्तव्याविरुद्ध आज काँग्रेस पक्ष बोरिवली स्थानक या काल मालवणीमध्ये देखील आपण भाजपच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते। जिल्हाध्यक्ष राजकीय काय सांगाल तर आज आपण मागणी घेऊन आले इथे आंदोलन करत आहात की अमित साटम यांना अटक करणार, कशा प्रकारे अमित साटमची जी भाषा आहे हा देशाला मान्य आहे का? आणि एक विधायक आणि बीजेपीच्या मुंबईचे अध्यक्ष ते अशा भाषा भाषा आहे त्यामध्ये एफआयआर साठी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।